शक्तीपीठ महामार्गावरून महायुतीमध्येच कुरबुरी सुरू आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय। शक्तीपीठसाठी हुडकोकडून 8.85% व्याजदराचं कर्ज अव्यवहार्य आहे। अजित पवारांच्या नियोजन विभागाचा एकनाथ शिंदे यांच्या खात्यावर हा अभिप्राय समोर येतोय। MSRDCच्या ऑडिटची आवश्यकता असल्याचं नियोजन विभागाचं म्हणणं आहे। राज्यावर आधीच 9,32,000 कोटींचं कर्ज आहे। शक्तीपीठ प्रकल्पावरून एकनाथ शिंदे यांना अजित पवारांकडून हा शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशा पद्धतीच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत। नुसती नाराजी व्यक्त करून उपयोग होणार नाही। मी आबिटकरांना फोन करणार आहे। पालकमंत्री आहेत ते कोल्हापूरचे, आमच्या अपेक्षा आहेत। कोल्हापूर माझ्या वडिलांचा आजोळ आहे, मी दरवर्षी कोल्हापूरला जाते। विसरून चाला, हे शाहू महाराजांचा महाराष्ट्र आणि कोल्हापूर आहे। जी अंबाबाई कोल्हापूरची आहे, तिथले जर शेतकऱ्यांवर असा अन्याय होत असेल आणि आम्ही बोलणार नसतो तर माझी आबिटकरांना विनम्र विनंती आहे की तुम्ही पालकमंत्री आहात, पालक। त्याच्यामुळे माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत की ते न्याय देतील महाराष्ट्राला। कॅबिनेटमध्ये अशा प्रकल्पांना, राजकीय प्रकल्पांना किंवा ठेकेदारांना मदत होईल फक्त, आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजपा किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्याला मदत होईल राजकारणात, अशा प्रकल्पांना अर्थमंत्र्यांनी विरोध केला पाहिजे। ज्या पद्धतीनं तुम्ही लाडक्या बहिणींच्या संदर्भात विरोध करताय की हा राज्यावर भार आहे, आणि काल 20,000 कोटी रुपये या